आज विशेष चर्चासत्र घेण्यात आलं आहे। मान्यवर साहेब, काय त्यांचं चांगलं जाणून घ्या सर, आपला परिचय सांगा। मी डॉक्टर कृष्णा बेले, राष्ट्रीय तेली समाज महासंघाच्या राष्ट्रीय समन्वयक, आणि आज या ठिकाणी 25 जानेवारी 2025ला रवी भवनच्या हॉलमध्ये आमचे एकूण राष्ट्रीय तेली समाज महासंघाचे एकूण 7 विषय या ठिकाणी पारित करण्यात आले आणि राष्ट्रीय तेली समाज महासंघ ही राष्ट्रीय स्तरावर पंजीबद्ध करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली। तसेच समाजातील दलित, पीडित, शोषित सर्व घटकांना न्याय देण्यासाठी हे राष्ट्रीय तेली समाज महासंघ काम करणार आहे। आणि आमच्यासोबत तेली समाज महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट प्राध्यापक रमेशजी पिसे आहेत, डॉक्टर विलासजी काळे साहेब आहे, रायमाल साहेब आहे, वंदनाताई आहे, मदनकर ताई आहे, येळणेजी आहे, मदनकरजी आहे, तर आपले हे खोब्रागडेजी गोंदियावरून आले आहेत। तर असे विदर्भाच्या विविध जिल्ह्यातून लोक या ठिकाणी आले आणि ही सभा संपन्न झाली। आणि येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय तेली समाज महासंघ हा या देशामध्ये चांगलं असं भरीव कार्य करणार आहे। त्यासाठी सगळ्याचे योगदान आम्ही मागितलं आहे आणि ते देणार आहे। तर हीच या प्रसंगी मी आपणा समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करतो, माझे 2 शब्द पूर्ण करतो। आज विशेष चर्चासत्र घेण्यात आलेलं आहे तेली समाजाच्या वतीने। आज मान्यवर साहेब जाणून घेऊयात त्यांचं काय सांगा सर, आपला परिचय सांगा, काय विषय होता, काय विषयावर आज बैठक झाली? मी प्राध्यापक डॉक्टर रमेश पिसे, राष्ट्रीय तेली समाज महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहेत। आज आम्ही इथे दोन्हीही सभा थोड्याशा मागे पुढे घेत आहोत या रवी भवनच्या मीटिंग हॉलमध्ये। प्रयोजन हे आहेत की मागच्या 7 आणि 8 ऑगस्ट 2024ला दिल्ली येथे जंतर मंतरला आम्ही 7 तारखेला धरणे आंदोलन दिलं। ओबीसीची जातीय जनगणना झाली पाहिजेत, पृथक विदर्भ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, त्याच्यानंतर सर्व बहुजनांना जे काही संविधानिक अधिकार बाबासाहेबांनी दिले आहेत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजेत। आणि जो काही 1 ऑगस्ट 2024चा SC STच्या विरोधातला जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता त्याचा विरोध म्हणून आम्ही जंतर मंतरला जे धरणे आंदोलन दिलं। त्याच्यानंतर 8 तारखेला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे दिल्लीला भवन आहेत पहाडगंज पोलीस स्टेशनच्या मागे, तर तिथे आमचं मोठं अधिवेशन झालं तेली समाजाचं आणि राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचं। त्याच्यामध्ये बरेचसे महत्त्वाचे किंवा त्यानंतर बहुजनांना न्याय देण्याचे असतील किंवा कुठल्याही प्रकारचं असंविधानिक कार्य कुठलंही सरकार येऊ त्यांनी करता कामा नयेत आणि संविधानालाच आपण प्रमाण मानावं या दृष्टिकोनातून आमचं अधिवेशन झालं। त्याचाच एक आढावा आणि मागोवा आज आम्ही घेतलेला आहे आणि राष्ट्रीय तेली समाज महासंघाचं नेमकं पुढचं अधिवेशन हे आम्ही 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या दरम्यान जोही सोयीचा दिवस असेल तर त्या दिवशी सदुंबरे इथे पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र इथे घेण्याचं ठरवलं आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण देशामधले तेली समाज बांधव, OBC बांधव आणि बहुजन बांधव येतील। आणि त्या दिवशी थोडीशी एक आमच्या डोक्यामध्ये ही कल्पना आहे की जे संत साहित्य आहेत, कारण तुकाराम महाराजांचे शिष्य हे संत जगनाडे महाराज होते, तर त्यानिमित्ताने जर संत साहित्य संमेलन जर घेता आलं तर तेही आम्ही घेऊ, स्मरणिका काढू आणि संत जगनाडे महाराज, तुकाराम महाराज यांचं शिवरायांच्या विचारांना प्रभावित करण्यामध्ये जे काही योगदान आहे ते जनसामान्यांपर्यंत आपण येऊ। आमचे रायमलजी जे आमच्या संघटनेचे महासचिव आहेत त्यांच्या प्रेरणेने, विलास काळे बेले साहेब यांच्या प्रेरणेने, आमचे अनिलजी यांच्या प्रेरणेने जो संताजींच्या जीवनावर चित्रपट तयार झालेला आहे त्याला प्रकाशित करणं हाही त्याचा एक भाग असेल। आपण सगळे त्यामध्ये निमंत्रित आहात आणि राष्ट्रीय तेली समाज महासंघ हा केवळ तेल्यांपुरता मर्यादित नाही आहे, हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, कारण ही एक मोठी संख्या असलेली एक जमात आहे। जवळपास आम्ही पूर्ण भारतामध्ये आजच्या घटकेला 19 करोड आहोत, 19 करोड, नॉट लेस दॅन 20
19 crores. तर एवढी मोठी जर जनसंख्या जर या समाजाची असेल आणि जर तो ओबीसी मधला बहुजनांमधला जर एक उपेक्षित घटक असेल तर त्यांनी फ्रंटवर येणं आणि संविधानिक जे काही बाबासाहेबांनी दिलेले आम्हाला अधिकार आहेत त्याच्यासाठी त्याच्या जागरूकतेसाठी लढणं हे राष्ट्रीय तेली समाज महासंघाचं काम आहे. आणि राष्ट्रीय तेली समाज महासंघ हा राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा एक भाग आहे. राष्ट्रीय संयुक्त मोर्चा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय या सगळ्या क्षेत्रावर काम करतो आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आमचं एक अधिवेशन हे 8 ते 14 डिसेंबर 2025 या दरम्यान सदुंबरे इथे होऊ घातलेलं आहे. तर त्याचीही पूर्वतयारी म्हणून आजचे हे एक विशेष बैठक आम्ही इथे बोलवली होती. या बैठकीला आमच्या राष्ट्रीय तेली समाज महासंघाचे मुख्य प्रवर्तक डॉक्टर कृष्णाजी बेलेज, आमचे त्याच्यानंतर मुख्य संघटक आणि राष्ट्रीय संघटक डॉक्टर विलास काळेजीत, महासचिव ज्ञानेश रायमलजीत, राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे मुख्य प्रतोद आदरणीय डॉक्टर ऋषिकर भारतीजी, आमच्या मदनकरताईत, वंदनाताईत, आमचे खोब्रागडेजीत, डॉक्टर आशियाजीत, संविधान परिवार, आमचे तराळे साहेब अमरावतीवरून आल्यात. सगळा जो आमचा हा बहुजन बांधव आहेत आणि तेली बांधव आहेत त्यांचे मी मनापासून इथे आभार व्यक्त करतो. आणि या उपक्रमामध्ये आणि संविधानाचा आपण आता 75वा जो काही वर्धापन दिवस उद्या आपण साजरा करतो आहे त्या सगळ्यांची सर्व भारतवासियांना शुभेच्छा देतो. आणि आपल्याला जर खऱ्या अर्थाने सुरक्षित राहायचं असेल तर संविधान सुरक्षित राहिलं पाहिजेत. आणि संविधान सुरक्षा हे राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचं आणि राष्ट्रीय तेली समाजाचं एक ब्रीदवाक्य आहे. आज सायंकाळी आपण जे उपस्थित आहात सगळ्यांना एक खात्र प्राप्त करून देण्यामध्ये भारताचे लाडके सुपुत्र सुभाष बाबू यांचा 23 तारखेला जन्मदिवस होता. तर आम्ही आज असं ठरवलं आहे की ही मीटिंग संपल्यानंतर उद्या आपण 26 जानेवारी गणतंत्र दिवस साजरा करतोय. तर मग या परिसरामध्ये जे काही आपले बहुजन नायक आहेत आणि द्रष्टे जे आपले देशभक्त आहेत, मग सुभाष बाबू असतील, महात्मा गांधी असतील किंवा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असेल, आणि ज्यांनी एक सगळ्यात देखणं विश्वाला प्रलोभित करणारं या देशाचं संविधान लिहिलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्या मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी आज मी 5 ते 6च्या दरम्यान या चारही महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांना माल्यार्पण करण्यासाठी आम्ही आहोत. आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं अशी तेली समाज महासंघातर्फे, राष्ट्रीय तेली समाज महासंघातर्फे आणि राष्ट्रीय संयुक्त मोर्चातर्फे मी आपल्याला अपील करतोय. धन्यवाद.